आलो 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 झोपलो काय? झोपले? झोपलो नाही ना? आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना राजेश भावाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आयोजक किती मिनिटं? 15. लई नाइन्साफी करता वाया. आणि म्हणून एका दुसरा जर वाढला तर मान्यमान करून घ्या, पण काय टेन्शन घ्यायचा. 15 मिनिटात बुवांचा आज काम कसा तमाम करून जातो बघा मित्रांनो. आणि म्हणून हे काय म्हणतात बघा, बडी बडी बाते बडी बडी बाते आणि ढुंगण खायला ते बुवा म्हणतात, बारी म्हणतात तापवत नाही. पण आज साला माझ्या एका कालिया नागान काम केला, कशी आग लागली बघा. मला माहितीये बुवा म्हणतात मिठाचा खडा, बाबाला माझ्या राग आला. बुवा म्हणतात सगळी भारी चांगली केली आणि शेवटचा म्हणतात बुवाच्यात दम नाही. मी बुवा बोच्यात नाही म्हटलं, मी बुवाच्यात बोललो. पण जर शाहीर माझ्या तोंडातनं लहान तोंडी मोठा घास घेऊन जर तुमचा मन दुखावला असेल, जर तुम्हाला हरट झाला असेल बुवा, तर आय माय सॉरी. बाबूला माझ्या राग आला. बाबू बाबू राग आला. ओगी रे माझ्या बावा सॉरी. तुमचा लहान भाऊ समजून मला माफ करा बुवा. पण विषय काय म्हणतात ऐका. बुवा म्हणतात की आज म्हणतात ते शाहीर गवणीमध्ये म्हणतात तुरा श्रेष्ठ करून दिलं. अरे ज्याच्यावरती मनापासून प्रेम केलं, 14 वर्षानं माझ्यापेक्षा लहान होता, त्याच्यावरती मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम केलं आणि त्याचं कौतुक मी माझ्या गाण्यात केलं. च्या बहिणा त्यात वावगा हाय कुठं वा. मी तुमचा कालिया नाग नाही बोललो, तुम्ही तुमच्या ओढून घेतला वाईतो. खरं सांगा रे पोरांनो, या ऐका, मी बुवांचा नागाला बोललो? खरं सांगा. आपला रेडा गाबान आणि म्हैस भाकड नको, मी बुवांचा नाग बोललो? तुमचा तुमच्याकडे ठेवा बुवा, कामाला येईल कुठेतरी. मी शाहिरांना बोललोच नाही. मी कालिया नागाचा विषय गायला तर बुवा म्हणतात की म्हणतात ह्यांनी म्हणतात आज म्हणतात तुरा श्रेष्ठ केला. नाही बुवा, मी भगवान त्याची लीला अगाध आहे. त्याचं कोण नाही गुणगान गात, त्याचं सगळं गुण गातात. आणि म्हणून शाहिरांनी माझ्या गवणीला भाग दिला आणि गवणीच्या भागात म्हणतात त्या बघून ना गोपाला म्हणतात त्या बघून ना गोपाला तुझी गोबडी कशी हिवळली. तिथं राधा होती तेव्हा काय रे पोरांनो, राधा होती. ते अजून पण त्यांचाच नाग म्हणतायत बुवा. मला तुमच्या नागाशी त्याचा फणा मी ठेचून काढीन जर मला कधी दिसला पुढे. मी बुवा तुम्ही तुमच्या ओढून घेता, मी तुमच्या नागाला बोललोच नाही. आता तो किती यागी आहे? 2.5 यागी आहे, 2 यागी आहे, 3.5 यागी आहे. तो तुमचा तुम्हाला माहित ना बुवा. आता त्याची साईज काय मला माहितीये. काय काय त्याला वर्षाने पडलं आणि मेला बनणार तुम्ही काय म्हणता. मी बुवा तुमच्या नागाला बोललो नाही. परत बुवा म्हणतात भाजून खाय ना भाजून. अरे कुणाला? राडा म्हणणार तुला मला नाही ऐकणार. शक्तीवाल्याला पण तुम्हाला पण माहितीये बुवा, भाजून खायला एवढा काय राजेश बुवा सोपा माणूस नाही बुवा. आणि तर तुमच्या हाताला लागायचं पण नाही. म्हणून पहिला ठोका बुवा, पहिला विषय. तत्पूर्वी एक महत्वाचा मुद्दा वाचू नका मित्रांनो. महत्वाचा मुद्दा आहे प्रश्न उत्तराचा. बुवांचा प्रश्न होतो हे द्या प्रश्न. शाहिरांचा विषय. शाहीर आज तुम्ही जे माझ्या विषयाचं उत्तर दिलं ते मी प्रामाणिकपणाला सांगतो, आजही बुवा तुमचं उत्तर चुकलेलं आहे. तुम्ही चांगले शाहीर आहात, या बाबू रंगले घराण्याची शान आहात. तुमच्याकडे ती खासियत आहे की तुम्ही अनेक शाहिरांचे विषय फोडताय. पण शाहीर आज सुद्धा तुम्ही माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर हे 100 नाही 200% चुकलेलं आहे बुवा. आता विषय आहे शाहिरांच्या विषयाचा. शाहिरांचा विषय आहे की शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना आणि तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळी राजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. तर शाहीर विषय असा आहे की त्या शेतकऱ्याला शेती करताना कमरेला आकडी कोयती बांध, म्हणजे तुझ्यावरती कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही. तर शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो जे माझ्या वाचनातून गेलं. शाहीर उत्तर असं आहे की शेतकऱ्याला कोणतीही वाईट शक्ती किंवा दृष्ट बाधा होऊ नये
म्हणून कमरेला आकडी कोयती बांधून शेतीचे काम करण्याचे आणि नांगर धरण्याचे वरदान हे खुद्द भगवान श्रीकृष्णानं, ते वरदान भगवान श्रीकृष्णानं त्यांचा मोठा भाऊ बलराम यांना शाहीर दिलं. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर शाहीर माझ्या वाचनातून गेलेलं आहे. जर शाहीर तुम्ही प्रामाणिक शाहीर आहात, मी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर जर आज तुमचं योग्य असेल तर निश्चित तुम्ही मान्य शाहीर करा अशा अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. आणि पहिला ठोका बोनवरती टाकतोय म्हणून आहे ना, अरे लाल लाल कलरची वांगडी, वांगडीचा कलर. हे बरं हे खरं सांगा रे, तुम्हाला माझी बारी पहिली आवडली नाही? एवढा मी वाईट गायलो, एवढा वाईट गायलो. हे म्हणतात हे राहुल देशपांडेचा भाव. बुवा तुम्ही म्हणतात नाही गुरांक जाऊन शिकलोय. बुवा आंघोळ करताना बाथरूम मध्ये गायकी करणार राजेश बुवा आहे. हा तिथंच गाणी म्हणायचो, लाल लाल कलरची वांगडी. आणि शाहीर दुसरा म्हणतात, बुवा म्हणतात की राजेश बुवा म्हणतात लंगडा आहे. अरे बुवा हा तुमचा भ्रम आहे. राजेश बुवा लंगडा नाही, राजेश बुवा 3 पण पायाने मजबूत आहे. काय काळजी करू नका तुम्ही. काय म्हणतो ऐका, तुम्ही लंगडा राजेश बुवाला बुवा म्हणूच नका, फसाल. राजेश बुवा लय भारी माणूस आहे आणि तुमच्यासारखा प्रेमल पण आहे. शाहीर म्हणतात विजय बुवांचा 1 पाय आणि राजेश बुवाचा 1 पाय. शाहीर तुम्हाला आजही सांगतोय, तुम्हाला मागेही सांगितलंय, कुणाला 500 रुपये भाड्यानं देऊन राजेश बुवा गायकी आणत नाही. जे माझे वडील, जे माझे गुरुवर्य जे लिहून देतात ते शाहीर गातोय. शाहीर दुसरा मुद्दा, पहिली 3 गाणी सोडलीत ना, मागच्या गाण्याला हल्लो तिकडे बटना शोधताय वाजवणार तुम्ही आपल्या इकडे वाजवलं, इकडे वाजवलं, तिकडे वाद्यास गावलं. पहिला आधी अजून सांगतोय सतीश दादा, सतीश भाऊ या शक्ती तुर्यातले तुम्ही मास्टर ब्लास्टर आहात. या बेसुराला घेऊन एकदा बसा जवळ, म्हणजे तुम्हाला पण बटना शोधा लागायची नाही. पण शाहीर विषय काय आहे, एखादा कवी लिहून देतो, एखादा गीतकार लिहून देतो, पण त्या गाण्याला 4 चान लावण्याचं काम पण त्या गायकाचं आहे. ते बुवा तुमच्या व्हायचं. हे म्हणतात मी कंपोजर, मला म्हणतात हा राहुल देशपांडेचा भाव. हे म्हणतात मी स्वतः कंपोजर आहे, माझा गाणं. मग तुम्ही कोण, अजय अतुलचे सावत्र भाव? हे कोण मग? हे अजय अतुलचे सावत्र भाव वाद्यास गावलं होते. आणि म्हणतात बुवा बाडी पेटवा, फॉरेनर महिला बुवा बाई पेटवा. आणि सारखा मारतात आपल्या गाण्यात म्हणतात हिंदी, सारखा हिंदी शब्द. बुवा हिंदीत नाही, वेल्डिंग जवळ करून टाकीन वाद्यास गावलं नाही ते शब्द टाकीन याड काढून बुवा. आणि म्हणून लक्षात आलेलं आहे कोकणी कलारंजन, गावकीत कंदा, धमाल विरोधी नाटक या नाटकाच्या टीमकडून शाहीर राजेजी निकम यांच्याकरता 201 रुपयाचा बहारदार पारितोषिक दिला आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आम्ही कोकणकर प्रस्तुत कोकण सन्मान सोहळा 2026 सन्मान कोकणचा आपल्या कोकणी माणसांचा. हा सन्मान सोहळा 12 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर येथे संपन्न होणार आहे. तरी आपण सारे नक्की या. मोफत प्रवेश आहे. तसेच खातू मसाले उद्योग यांच्याकडून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही आलेल्या रसिक राजाला भेटवस्तू देण्यात येणार आहेत. तरी चला एकत्र येऊन साजरा करूया उत्सव कोकणचा आणि आपल्या संस्कृतीचा. त्याचप्रमाणे ऋषिकेश जगदीश राऊत दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहारदार पारितोषिक दिला आहे. फरमाईश आलेला आहे राज साहेबांचं गाणं होऊ देत. दुसरं बक्षीस आलेलं आहे मागाशी, तरी दादा मगाचं नाव जरा देऊन जावा. आणि म्हणून शाहिरांना पहिला विषय देतो. म्हणून शाहीर एक शेर आहे का बारकासा, अरे कावड्यावानी काव काव करून कोणी कधी शाहीर होईल का? अरे कावड्यावानी काव काव करून कोणी कधी शाहीर होईल का? अरे मग कुठे ती गाणं कोकिळा, अरे तिची जागा कोण घेईल का? हो बुवा आज तुम्ही नरम नाही, आज तुम्ही गरम नाही, आज तुम्ही नरमचा बुवा. तुम्ही स्वतःच गाराव. तुम्ही म्हणता मोठं गार, पण आज बुवा तुम्हीच गाराव. आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. कांदिवली पूर्व माजी शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चंद्रकांत शिंदे या दादांच्या माध्यमातून बुवांना 500 रुपयाचा बहारदार पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. ज्योती मयूर राऊत ताईंच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक. म्हणून काय म्हणायचं बघा, अरे तुझा आलेला माज, अरे तुला आलेला माज, तुझा उतरीन आज बेंडिंग नॉनसेन्स. अरे तुला आलेला माज, तुझा उतरीन आज मारीन धरून मांड्यात, मारीन धरून मांड्यात, दम नाही उरला हो रांड्यात, दम नाही उरला हो रांड्यात, दम नाही उरला हो रांड्यात, दम नाही उरला हो रांड्यात. भक्ती करताना या देवाची प्रगा प्रल्हादाला यानं नाडलं.
नरसिंहानं पोट बघयाचं हो फाडलं, तेव्हा नरसिंहानं पोट बघयाचं हो फाडलं, तेव्हा नरसिंहानं पोट बघयाचं हो फाडलं. ना दिवसा राती ना खाली वरती, ना दिवसा राती ना खाली वरती माप केलं या कांड्यात, माप केलं या कांड्यात. दम नाही उरला हो रांड्यात, दम नाही उरला हो रांड्यात. नाही उरला हो रांड्यात, नाही उरला हो रांड्यात, नाही उरला हो रांड्यात. तुला आलेला मास तुझा उतरीने आत, तुला आलेला मास तुझा उतरीने आत मारून धरेन मांड्यात, मारीन धरून मांड्यात. नाही उरला हो रांड्यात, नाही उरला हो रांड्यात, नाही उरला हो रांड्यात, नाही उरला हो रांड्यात, नाही उरला हो रांड्यात. आणि म्हणून शाहीर मागाशी तुम्ही जे बोललात ना शाहीर, तुम्ही तुमचा आदरच करतोय. बुवा मागाशी म्हणाला डिवोर्स घेणार होतो शाहीर, डिवोर्स घेणार होतो, पण तिथं आता तुम्ही स्वतः त्याचा उल्लेख केला पाहिजे शाहीर. म्हणून मी काय सांगतोय, इकडं म्हणतो बारी पेटवत नाहीत आणि इकडं आज माझ्या एका नागानं तुमचं काम तमाम केलेलं आहे. आणि म्हणून सांगतो बुवा परत एकदा, माझा शेवटचा विषय जर तुम्हाला एवढा लागला असेल तर मी तुमची मनापासून माफी मागतो बुवा. दुसरा विषय, शाहीर म्हणतात मोठमोठं गार केलं गंमत मध्ये. बुवा अजून पण सांगतो, राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे, तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये, आणि तो पण बुवा हिंमत मध्ये बुवा, नाद करायचा नाही बुवा. आणि म्हणून दुसरा विषय मित्रांनो, या ठिकाणी वेळ पण बराचसा होतोय आणि मोजक्यातच या ठिकाणी काय म्हणतो बघा, जातो विसरून हा देव भान, जातो विसरून हा देव भान, तुझ्या लायकीत जरा तू राहना, जातो विसरून हा देव भान, तुझ्या लायकीत जरा तू राहना. घरोघरी तू फिरतो कश्वाना, घरोघरी तू फिरतो कश्वाना, रोज लोकांच्या खातो सवाना, घरोघरी तू फिरतो कश्वाना, रोज लोकांच्या खातो सवाना. घरोघरी तो फिरतो कश्वाना, लोकांच्या खातो सवाना, घरोघरी फिरतो कश्वाना, लोकांच्या खातो सवाना. दरबारी का तू आला, न्यायदानात व्यत्यय केला, राज दरबारी का तू आला, न्यायदानात व्यत्यय केला. याचा वाजवा धरून तुंतुना, याचा वाजवा धरून तुंतुना, रंगार लोकांच्या खात सवाना, घरोघरी तू फिरतो कश्वाना, रोज लोकांच्या खातोच सवाना, घरोघरी तो फिरतो कश्वाना, रोज लोकांच्या खातो सवाना, घरोघरी तो फिरतो कश्वाना, रोज लोकांच्या खातो सवाना. जातो विसरून हा देह भान, तुझ्या लायकीत जरा तू राहना, रोज विसरून देह भान, तुझ्या लायकीत जरा तू राहना, घरोघरी तो फिरतो कश्वाना, रोज लोकांच्या खातो सवाना, घरोघरी तो फिरतो कश्वाना, रोज लोकांच्या खातो सवाना, घरोघरी तो फिरतो कश्वाना, रोज लोकांच्या खातो सवाना, घरोघरी तो फिरतो कश्वाना, रोज लोकांच्या खातो सवाना. शाहीर दुसरा मुद्दा, महत्वाचा मुद्दा, विषय काय आहे, तुम्ही मग कशी म्हटलं गवडीचा विषय. ज्या वेळेस तुमचे आणि शाहीर माझ्या बाऱ्या झालेले आहेत, पण तुमच्या सुद्धा एकाही गवडी शाहीर तुम्ही राधेला उद्देशून शाहीर कधीच नाही बोलणार, कधीच नाही. अग बानू तुला दे रा 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 रा, अग बानू तुला देऊ कोणाच्या घरी ग. गुरांच्या मालावर म्हणतात जाऊन शिकलेली गाणी आहे ती. अजय अतुल तो सावत्र भाव आहे, विकास शेट आपलं लांबोरे म्हणून म्हणतो ऐका. बुवा म्हणतात शायरांच्या विषयाला भाग देतो आहे का, उत्तर आहे ना. आपण आता उदय म्हणता उदारी कशाला आपण पण ठेवा, उद्या म्हणतील भगवान काय माझ्या गवणीचा उत्तर दिला नाही. दुसरा मुद्दा शाहीर, शाहीर म्हणाले की माझा स्तवन. शाहीर मुद्दा काय माहितीये का, माझा पहिला, मी तुम्हाला आजही सांगतो, तुम्ही माणूस म्हणून लय भारी माणूस आहात. जल्ला पहिला काय गाताव ना, आधी तो स्वतःचा स्वतः नीट आधी तपासून बघा, मी जो गातोय, मी जो काय करतोय तो योग्य आहे काय म्हणून. म्हणजे ह्यांना पाटणं शोधायची कडे वेळ यायची नाही बुवा. आता बघा तालात कोण आहे आणि बेसुरात कोण आहे, म्हणून म्हणतोय या गोकुळच्या गवळणी आहेत साध्या भोळ्यार. राधा काय म्हणते तुला का ना, या गोकुळच्या गवळणी आहेत साध्या भोळ्यार, मग कशाला खेळी करू तुझ्याशी काळ्यार. गोकुळच्या गवळणी आहेत साध्या भोळ्यार, मग कशाला खेळू करू तुझ्याशी काळ्यार. गोकुळच्या गवळणी आहेत साध्या भोळ्यार, कशाला खेळू करू तुझ्याशी काळ्यार. गोकुळच्या गवळणी आहेत साध्या भोळ्यार, कशाला खेळू करू तुझ्याशी काळ्यार. गोकुळच्या गवळणी आहेत साध्या भोळ्यार, कशाला खेळू करू तुझ्याशी काळ्यार. या ठिकाणी मगाशी बक्षीस
बक्षीस आलं होतं माझी बहीण कामिनी लांबे हिच्या माध्यमातून बक्षीस आलं होतं मगाशी 501 रुपयाचं भारदार पारितोषिक. 2 मिनिटात फक्त बारी संपवतोय. काय काळजी करू नका, 2च मिनिटात. एक गाणं घेतो कोकणाचं, एक गाणं घेतो मंडळाचं आणि इथनं माझा तोंड नाहीसा करतोय, काळजी करू नका. आणि म्हणून मगाशी एक फरमाशी राजसाहेबांचं एक गाणं झालं पाहिजे.